नि सा गा pani pani da pa pada pada ga ni pa sa ni sa ga pani pani da pa pada pada ga ni pa sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात थॉमस जॉन वॉटसन यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. थॉमस जॉन वॉटसन यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1874 रोजी कॅम्पबेल, न्यूयॉर्क येथे झाला. ते एक अमेरिकन व्यापारी होते. आंतरराष्ट्रीय व्यापार मशीन्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. NCR येथे जॉन हेनरी पॅटरसन यांच्या प्रशिक्षणातून वॉटसन यांनी IBMची व्यवस्थापन शैली आणि कॉर्पोरेट संस्कृती विकसित केली. ते एक स्वतः निर्मित केलेले उद्योगपती आणि त्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. त्यांना जगातील सर्वात महान विक्रेता म्हणून संबोधले जायचे. थॉमस वॉटसन आपल्या किशोरवयात प्रवेश केल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमधील ॲडिसन अकॅडमीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पहिली नोकरी सोडून दिल्यानंतर अल्मिरा येथील मिलर स्कूल ऑफ कॉमर्समध्ये लेखा आणि व्यवसायात वर्षाचा अभ्यासक्रम घेतला. पेंट केलेल्या पोस्टमधील क्लेरेन्स रिसेल्सच्या मार्केटसाठी बुक कीपर म्हणून त्यांनी आठवड्यातून $6 नोकरी लावून 1891 शाळा सोडली. त्यानंतर ते एका हार्डवेअर स्टोअरमध्ये नोकरीसाठी सामील झाले. कॉर्नवेल निघून गेल्यानंतर वॉटसन यांनी एकट्यानेच काम सुरू ठेवले आणि आठवड्यातून $10ची कमाई त्यांनी करायला सुरुवात केली. यानंतर वॉटसन यांनी व्हीलर आणि विल्सनसाठीच्या शिवणकामाच्या यंत्राची विक्री करण्याचा एक व्यवसाय सुरू केला. त्यानंतर वॉटसन यांनी CB बॅरॉन नावाच्या हक्स्टरसाठीच्या बफेलो बिल्डिंग अँड लोन कंपनीचे शेअर्स पेंडिंग होते. त्यावेळी त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले आणि वॉटसन यांनी बफेलोमध्ये एक कसाईचे दुकान उघडले, जे लवकरच अयशस्वी झाले. चार्ल्स रॅलेट फिंट, ज्याने कम्प्युटिंग टॅब्युलेटिंग रेकॉर्ड कंपनी बनविण्याद्वारे एकत्रित इंजिनियर केले होते, त्यांना 5 कंपन्यांचे व्यवस्थापन करणे अवघड झाले होते. 1 मे 1914 रोजी वॉटसनने महाव्यवस्थापक म्हणून काम घेतले, जेव्हा या 5 कंपन्यांमध्ये जवळपास 1300 कर्मचारी होते. 11 महिन्यानंतर जेव्हा NCRमध्ये त्यांच्या काळातील खटल्यांचा निकाल लागला, तेव्हा त्याला अध्यक्ष करण्यात आले. 4 वर्षात महसूल दुप्पट करून $9 दशलक्ष इथपर्यंत त्यांनी तो व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला. 1924 त्यांनी CTRचे नाव आंतरराष्ट्रीय बिझनेस मशीन्स असे ठेवले. वॉटसनने IBMला अशा प्रबळ कंपनीत बनवले की फेडरल सरकारने नागरी विश्वासात दाखल केला. 1952 त्यांच्या विरुद्ध खटला चालविला. IBMने त्यावेळी युनायटेड स्टेट्समधील सर्व टॅब्युलेटिंग मशीनपैकी 0% अधिक ग्राहकांना त्यांच्या मालकीचे व भाड्याने दिले होते. 1956 वॉटसनचा मृत्यू झाला तेव्हा IBMचे उत्पन्न $1 मिलियन होते आणि त्यावेळेला कंपनीकडे 2.5 लाख कर्मचारी होते. मुत्सद्दी व व्यावसायिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून वॉटसनने आयुष्यभर आंतरराष्ट्रीय संबंधात खोल रस ठेवले. न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांचे अनधिकृत राजदूत म्हणून ते परिचित होते आणि अनेकदा ते परदेशी राज्यकर्त्यांना मनोरंजन करत असत. 1937 आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून ते निवडले गेले आणि बर्लिनमधील त्या वर्षीच्या द्वैवार्षिक काँग्रेसने सांगितले की या परिषदेचे मुख्य भाषण वर्ल्ड पीस थ्रू वर्ल्ड ट्रेड असेल. वॉटसनचे मुत्सद्दी आणि व्यवसायातील विलिनीकरण नेहमीच कौतुकाचे ठरले असे नाही. आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष म्हणून 1937 त्यांनी ॲडॉल्फ हिटलरची भेट घेतली. 1941 वॉटसन यांना अमेरिकेतील 3रे सर्वात जास्त वेतन आणि भरपाई पॅकेज म्हणजेच $777 प्राप्त झाले, ज्यावर त्यांनी 69% कर भरला. युद्धात
च्या प्रगतीत वॉटसनची वैयक्तिक आवड होती. त्यांचा मोठा मुलगा थॉमस जे वॉटसन ज्युनियर युनायटेड स्टेट आर्मी एअर कॉर्प्समध्ये दाखल झाला आणि बॉम्बर पायलट बनला. अमेरिकेतून सोव्हिएत युनियनला पुरविल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांची जबाबदारी सांभाळणारे जनरल फोलेट ब्रॅडली यांचे सहाय्यक व वैयक्तिक पायलट होण्यासाठी त्याला निवडण्यात आले होते. वॉटसन सिनियरचा सर्वात धाकटा मुलगा आर्थर के वॉटसन देखील संघर्षाच्या वेळी सैन्यात दाखल झाला होता. वॉटसन यांनी स्थानिक नेत्यांसमवेत बिंगहॅम्प्टन क्षेत्रात एक महाविद्यालय तयार करण्यासाठी काम केले, जिथे IBMची स्थापना झाली आणि तेथे 1946 IBM 3 वेळा त्या कॉलेज, विस्तार जमीन आणि निधी प्रदान असे विद्यापीठ तिथे स्थापन झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर वॉटसन यांनी परदेशात IBMच्या प्रभावाची मर्यादा पुढे आणण्याचे काम सुरू केले. 1949 त्यांनी IBMच्या परदेशी व्यवसायाची देखरेख करण्यासाठी IBM वर्ल्ड ट्रेड कॉर्पोरेशनची स्थापना केली. वॉटसन यांनी NCRमध्ये असताना कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी किंवा प्रेरणा देण्यासाठी थिंकचा वापर करण्यास सुरुवात केली आणि CTRमध्ये त्याचा वापर सुरू ठेवला. आंतरराष्ट्रीय बिझनेस मशीनचा पहिला US ट्रेडमार्क 6 जून 1935 रोजी अमेरिकन ट्रेडमार्क म्हणून दाखल झाला आणि तो थिंक या नावाने होता. नियतकालिके प्रकाशने या वर्णनासह त्यांनी थिंक या नावाने तो प्रकाशित केला. IBM या नावाने कंपनीने अमेरिकन ट्रेडमार्कसह फाईल केल्याच्या 14 वर्षांपूर्वीचा हा ट्रेडमार्क दाखल झाला होता. वॉटसन यांच्या चरित्राच्या एका लेखात असे लिहिले आहे की हा शब्द प्रत्येक IBM इमारतीतील प्रत्येक खोलीच्या सर्वात स्पष्ट भिंतीवर आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यात प्रेरणा नोंदविण्याकरता एक थिंक नोटबुक असते. कंपनी स्टेशनरी, सामने, स्क्रॅचपॅड सर्व शिलालेख ठेवतात. कर्मचाऱ्यांना थिंक नावाने मासिक वाटप केले जातात. IBMच्या नोटबुक संगणकाच्या यशस्वी ओळी IBM थिंकपॅड असे नाव ठेवण्यामागील त्याची प्रेरणा होती. 2000 IBM मेड अमेरिका एम्प्लॉईज फेडरल क्रेडिट युनियन कमिटीने त्याचे नाव बदलून थिंक म्युच्युअल बँक असे देखील ठेवले. 1946 साली वॉटसन निवृत्त झाले आणि त्यांचे पुत्र वॉटसन ज्युनियर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पद IBMचे त्यांनी त्यावेळी स्वीकारले. 1956 रोजी न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन येथे थॉमस वॉटसन यांचे निधन झाले. तर मित्रांनो, हे होते आजचे व्यक्तिविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम.